माणसं इतकी विचित्र असतात. ते काय म्हणतात माहिती का, एवढ्या तुम्ही देवाचं करता, तुमचं असं कसं झालं, हे तू प्रश्न विचारतोयस. भक्त हा प्रश्न देवाला कधीच विचारत नाही. आलं का लक्षात? एकदा नवऱ्याला ओरडायची सवय होती, काही काही लोकांना असते. बायकोवर ओरडत असतो, तो खेकसत असतो. शेजारचा एकदा बसले असताना वहिनीने करून आणला चहा बी बसले. म्हणले मला तुमच्या घरात क्या भानगडीत पडायचं नाही, पण मला सांगावं असं वाटतं, तुम्ही वहिनींच्या अंगावर किती ओरडता. ती म्हणली भाऊजी तुम्ही चहा प्यान जा, आमच्या भानगडीत तुम्ही पडू नका. ती म्हणलं आम्ही तुमची बाजू घेते ना. म्हणलं कदाचित तुम्ही माझी बाजू घेताय याच्यात आणखीन ओरडणं जास्ती वाढेल, त्यापेक्षा आहे ते बरं आहे ना. माझा जर नवरा म्हणाला एवढा शेजारचा रामभाऊ तुझी बाजू का घेतो, म्हणजे नसता ब्रह्म घोटाळा निर्माण होईल. सध्या घोटाळा आहे आणि तुम्ही जर माझी बाजू घेतली तर तो ब्रह्म घोटाळा होईल. म्हणून घोटाळ्यात राहू द्या, ब्रह्माचा घोटाळा नको. म्हणजे बोलणं नीट लक्षात घ्या. जे आहे ते आहे त्याचा स्वीकार. ती म्हणली काही नाही, ते ओरडतात एवढंच, ह्याच्यापेक्षा. आणि जे ओरडतं ते काहीच करत नसतं, कळलं का तुम्हाला? ते नुसतं ओरडत असतं याच्यापेक्षा जास्ती काही करत नाही. तुमची गाडी निघाली, ते कुत्रं भो 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 गाडीच्या मागे येतं धावत. त्याला कळतं काय काय नाही, आता पुढे गेला शेपूट आतमध्ये घालतं की जातं निघून. नाही, किती जरी कुत्र्याची स्पीड असली तरी ती काही गाडी बरोबर आहे का? आणि स्पीड जरी गाडी बरोबर नसली तरी हा गाडीमध्ये बसलाय, हा काय करू शकतो का त्याला? नाही, कळायला पाहिजे ना आपल्याला. ते कळत नाही म्हणून कुत्रा आहे. तुम्हाला कळत नाही, काय म्हणावं? नाही, आम्ही काहीच म्हणत नाही, आम्ही तुम्हाला काहीच म्हणत नाही, फक्त तुम्ही समजून घ्यावं एवढीच आमची इच्छा आहे. काय तसं या ठिकाणी कशाचं मिथ्या कशाचं नाशिवंत नित्य नूतनपणाने प्रगट होतो, नित्य नाविन्याने. आणि ते नित्य नाविन्याने प्रगटीकरण जे आहे ना, त्याच्यातला आनंद काही और आहे, त्याच्यातला आनंद काही यावर नाही. हे बघा, जीवनामध्ये प्रत्येक दिवशी आपण भात खातो, प्रत्येक दिवशी भाजी खातो, प्रत्येक दिवशी भाकरी खातो. भाजीत बदल असेल पण भाकरी आणि भात किंवा पोळी आणि भात याच्यात बदल नाही. ताट घेतलं आणि जर पोळीला उशीर लागला तर ह्याचा पारा चढतो. पोळी का आणत नाही? अहो तुम्हाला गरम पाहिजे म्हणून थांबते ना, गरम वाढते ना, जरा थांबा की, दम जरा की. ती म्हणाली आता 60 वर्ष झाली, सकाळ संध्याकाळ पोळ्या खाताय, केव्हा तुमची इच्छा मरणार? तो म्हटला तुझी इच्छा काय, मी मरावं का? नाही, माझी इच्छा केव्हा मरणार हे भागणे राळा, पण तुझी इच्छा काय आहे? अगं तुला कळत नाही, 60 वर्ष खाल्ली, सकाळी पोळी खाल्ली तरी संध्याकाळी केव्हा ताटात येते, हा माझ्या आयुष्यातला नित्य नूतनपणा आहे. आणि नित्य नूतनपणा वाटणं हा जिवंतपणा आहे. विचार करून बघा ना. मग आता नाशिवंत आहे का? इतक्या वर्ष खाल्लं तर संपलं का? नाही, आनंद आहे. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले दृश्य द्रष्टा दर्शन या तिन्ही रूपाने कोण आहे? मीच आहे. मुखो दिसो का दर्पणी परी असणे की तया मुखपणी तरी झाली ते वायाणी प्रतिती. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले काय घडलं बघा, आरशात आपण मुख पाहिलं, काय झालं? अगा मुखेची असे पाहे अरिसा ते रिघाला नाही, आता देखिले ते काही देखिले होय. आरशामध्ये आणि काय घडलं, काय बघितलं? आपलं मुख. कुणाचं मुख बघितलं? आपलं. अहो पण आरशामध्ये बघितलं तेव्हा ते आहे असं ठरलं का? मुळातच होतच. आरशामुळे विलास वाढला. माझं बोलणं कळलं का? तसं दृश्य रूपाने द्रष्टाच आहे, पण त्याच्या रूपाने विलास वाढला, एवढं. त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही, तोच आहे. दृश्य द्रष्टा दर्शन शब्द 3 आहेत पण अवस्था एक आहे. जखम झाल्यानंतर त्याच्यामधून पू बाहेर पडतो, घाण आहे ती, इकडे तिकडे लागलं तर पुन्हा उठते, पण माशी त्याच्यावर जगते. माझं बोलणं कळलं का?
हां, माशी त्याच्यावर जगते, नुसती जगते नाही, तिच्या पायाला लागलेला ती तुमच्या जिलेबीवर येऊन बसते. म्हणून रस्त्याचं वाटेचं खाऊ नये. आता ती कोणाच्या तरी येऊन जर तुमच्या वड्यावर बसली तर पुढे त्या वडापावाचं काय व्हायचं? मला कोणाची दुकानं बंद करायची नाहीत, आणि ती मेजासारख्या एकट्याकडून कोणी बंद होईल असं नव्हे, कारण याच्यातले काही काही उशीर झाला असताना रस्त्याने जातात जातात वडापाव खातात आणि घरी जाऊन झोपतात, हे मला माहिती आहे. तेव्हा उगीच तुमच्या तोंडचा घास काढत नाही आणि त्याला उगीच अन्नाला मोतात करत नाही. त्याचा धंदा चालतो तर चालू दे. पण काय म्हटलं मी की एकाचं विष हे पाहिजे हे नको हे म्हणू शकत नाही आपण. काय म्हणून समग्राचा स्वीकार. म्हणून जग असकी वस्तुप्रभा हे अज्ञान कार्याने प्रत्येक गोष्ट देवाने जाणून केलेली आहे. बरं का? वडवानळ, वडवानळ म्हणजे काय? समुद्रामधला अग्नी, बरोबर आहे ना? तो तिथे आहे म्हणून ते पाणी किती जरी वाढलं तरी ते कमी करतं. किती गंमत आहे. तुम्ही जर बारकाव्याने बघितलं, प्रत्येक गोष्टी मागे जर विचार केला तर कणाकणामध्ये सुद्धा ईश्वरी सत्ता आहे. पण तुम्हाला कणा इतकी सुद्धा दिसत नाही. ही शोकांतिका आहे, ही शोकांतिका आहे. म्हणून अमृतानुभव हेच सांगतो, जगत हे माया कार्य नाही, जगत हे अज्ञान कार्य नाही, तर जगत हे निज ज्ञानाचं दर्शन आहे. म्हणून ऐसे निजे निज ज्ञाने खेळत सुखे त्रिभुवने जगत रूपा मणी साठवोनी माते. निज ज्ञानामध्ये खेळू लागला. जे जे येईल, जे जे घडेल त्याच्यामध्ये प्रभूचं दर्शन घेऊ लागला. दुःखामध्ये सुद्धा प्रभूचं दर्शन असतं, चांगल्यामध्ये सुद्धा प्रभू आहे, वाईटामध्ये सुद्धा प्रभू आहे. सगळं त्याचंच दर्शन आहे. माझं बोलणं कळलं का? आणि या दर्शनाचा अनुभव प्रत्येकाला घ्यावाच लागतो, त्याच्याशिवाय सुटका नाही. एक लक्षात ठेवा, ज्यांचा रथ चालवत होता त्यांना सुद्धा अनुभव तोच आला का नाही? म्हणून महाराज म्हणाले, या लागी देखत देखत बाई दृश्यासी दृश्य नाही, आता देखिजे ते काही ते आपणची आपण. आता काय बघायचं? आपणच आपल्याला बघायचं आहे. कोणाला बघायचं आहे? नाही का? प्रत्येक गोष्टीमधून आपण आपलंच दर्शन घेतो, बरोबर आहे ना? आता तुम्ही सगळे इतके भिन्न घरातून आला, बहुतेकांची मला काही माहिती नाही, चेहरे फक्त ओळखीचे आहेत, नावं वगैरे विशेष काही माहितीची कोणाची नाही आहेत. पण मला असं वाटतं आपले श्रोते आहेत, बरोबर आहे ना? आपले श्रोते आहेत. तुम्हालाही असं वाटतं, गेली अनेक वर्ष महाराजांचं प्रवचन आपले महाराज आहेत. माझं बोलणं कळलं ना? हां, काय आहे? तसं कुणाचं मुख पाहतो, तसं तुमच्यातून मी माझी आवडच पाहतो. मी एकटा जर प्रवचन करायला गेलो तर मला माझ्या प्रवचनाचा आनंद भोगता येणार नाही. तुम्ही समोर बसता म्हणून माझ्या प्रवचनाचा मला आनंद भेटतो, तुम्हाला ऐकण्याचा भेटतो, मला सांगण्याचा भेटतो. नाही सांगितलं तरी सुद्धा माझं ज्ञान माझ्याजवळ आहेच. माझं बोलणं कळलं का? नाही सांगितलं तरी माझं ज्ञान माझ्याजवळ आहेच. सांगण्याने काय होतं? मलाही आनंद भेटतो आणि तुम्हालाही आनंद भेटतो. किती सुगरीण बाई असू दे, बरं का, तिला नुसतं गप्प बसून आनंद मिळत नाही, कधी तिला मिळत नाही. तिला ती वस्तू दुसऱ्याला करून घालून त्याने वाववा म्हणण्यामध्ये आनंद मिळतो. आता ती करत नाही तेव्हा ती कला तिच्याजवळ आहेच ना, का संपली? आहेच ना, पण असून उपयोग नाही, ती करून घालण्यात आनंद आहे. काय? तसं माझं जे काही थोडंसं ज्ञान आहे ते माझ्याजवळ आहेच आहे, पण 7 ते 8 मध्ये जो आनंद मिळतो तुम्हाला सांगण्यामध्ये, तो ज्ञान असण्यात नाही. आणि सांगण्यामध्ये ते परिच्छिन्न होत नाही, माझ्या ज्ञानाचं मला दर्शन घडतं. म्हणजे सांगणारा मी, ज्ञान माझंच, आणि तुमच्या रूपाने माझ्या ज्ञानाचं मला दर्शन.
तिन्ही मिळून एक दृश्यद्रष्टा दर्शन. एखादा वकील एखादी केस लढवतो आणि अशी बाजू मांडतो, मग घरी येऊन सांगतो अशी मी बाजू मांडली, काय तुला माहिती आहे, तुला वाटतं तुझ्या पुढे मी हां, पण मी तू मला कोर्टात बघ. समोरच्याला खलास करून टाकला आर्ग्युमेंटनी. कशाचं दर्शन? वाहवा कोणाची? आपण. बाहेर कोणाला पडलं? पण एक लक्षात ठेवा, बायकोला सांगितल्याशिवाय बरं वाटलं नाही. मग ती म्हणली मला माहिती आहे तुम्ही फार हुशार आहात, घरात तरी तुम्ही कोणाला बोलून देता का? घरात तरी तुम्ही कोणाला बोलून देता? प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं आर्ग्युमेंट असतंच आणि आम्ही सुद्धा ऐकून घेतो, कारण घरामध्ये जजही तुम्हीच, वकिली तुम्हीच, ऐकणारे तुम्हीच, आम्ही तुमचे, सगळेच तुमचं, त्यामुळे काही प्रश्न येत नाही. कळलं का तुम्हाला? मन मंदिरा गजर भक्तीचा